भवानी आई उदर गातो मी शिवभाचे आख्यान. स्वारीनी तलवार उपसली तर चारही पाचशेत थंड पडते. हा शहाजी राजांचा वसा. पण स्वारींच्या या कर्तृत्वाचा बिमोड करायला चालून येतं कोण? आणि महाराष्ट्रावर कुठून आले संकट सुलतानी. इस भूमि को अल्लाह की पाक सल्तनत बनाना यही हमारा जिहाद है. जिजाऊने केला निर्धार भावे साकार तेज विचार तेज विचार. आऊसाहेब आपलं सोन्यासारखं सपान नक्की खरं होईल. या रावणाची लंका जाणारा राम नक्की जन्माला येईल. शिवराजानं केला यलगार. ये साजी रयतेवर अशी जुलूम जबरदस्ती करणारे या पाटलाचा चौरंगा करा. फरकला दिल्लीचाही दरबार जी. यांची वतन खालसा केल्या विना गत्यंतर नाही. मराठ्याला सत्वापरीस काय बी प्यार नाही राज. कान्होजी जेथे नायक असा निष्ठावंत पायिक खानाचा झुगारून धाक. कालपर्यंत हेच घडत आलं आणि तोपर्यंत घडत राहील जोपर्यंत आम्ही जागे होत नाही. दरबारी थुमला चित्कार. मैं शिवा को कैद करके आला हजरत के सामने पेश करूंगा. आइए राजा जी. जिंदा या मुर्दा. हम बड़ी बेसब्री से आपका इंतजार कर रहे हैं. राजा ही आमचा वस्ताद देईल ना दाद फुकावून माद दाखवून उपयोग नाही. इस अफजल खां को गले लगाइए. शांत चित्तानं राजा राहील. सावजाचा आदमास घेईल. जय भवानी. उंदराचं सापळ घेऊन फिरणाऱ्यांनी वाघाला पकडायची स्वप्न बघायची नसते. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जिंदाराला हवा. अहो मरताना बी शिवाजी म्हणून मरणार आहे मी. या स्वातंत्र्य देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी असं किती जीवांचं बलिदान द्यावं मी. तोपा झाल्या आपली फत्ते झाली. कोणाली तेज कडकडा पापाचा घडा फोडून धडा. आज आपल्या पदरी असणारे सरदार शिपाई बंद पितोरी करून शाहिस्ते खानाच्या गोटात जात आहेत. दिला पहा असा शाहिस्ते खाना. मराठ्यांची अवलाद म्हणजे पाठ दाखवून पळणारी नव्हे. कसला उपाय शोधला तू? आम्ही घाव घालू शकतो. उचला तलवार आणि जाना चालून खानाच्या गोटावर. वाघाची डरकाळी घुमली की कोल्ह्या कुत्र्यांनी करवंदाची जाळीच ठरायची असते. शिवाजी रिवाज पाळायला तुमच्या बादशहाचे गुलाम नाही होत आम्ही. स्वराजाचा लागला डंक छोटले पंख आता कलंक तहाचा लागला आमच्या भाणी. तुम हिंदुस्तान के शहंशाह से बात कर रहे हो. सत्तेची मिजाज आमच्या समोर चालत नाही. नाही आम्ही पुन्हा पुढे झुकणार. चेतलेत पुन्हा आहे निखारे महाराष्ट्राच्या अस्मितेत. डोळ्यातून फुलले बघा अंधार. आता याच निखाऱ्यातून ताहून सुलाखून निघेल हा उद्याचा महाराष्ट्र.